सकाळी साधारण 7 वाजलेले असतात. मिरगाव शहराच्या माळेगाव फाट्याजवळचा रस्ता अजून शांत असतो. पण अचानक एक शेतकरी धावत येतो. त्याच्या आवाजात भीती असते. अरे, इकडे बघा! रस्त्याच्या कडेला माणूस पडला आहे, अर्धनग्न अवस्थेत. क्षणातच लोक जमू लागतात. सगळे पाहतात आणि थरकाप उडतो. एका मध्यमवयीन पुरुषाचा मृतदेह तिथे पडलेला असतो. काहींना वाटतं अपघात असावा, काहींना शंका येते काहीतरी गंभीर घडलंय. 5 मिनिटातच बातमी निरगाव ग्रामीण पोलिसांपर्यंत पोहोचते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील आपल्या पथकासोबत तात्काळ घटनास्थळी दाखल होतात. मृतदेह पाहताच निरीक्षकांना लक्षात येतं, एका पायावर ओढल्यासारखी जखम आहे, शरीरावर खपल्या आहेत. याचा अर्थ स्पष्ट, हा खून इथे झालेला नाही. देह दुसरीकडे मारून इथे आणून टाकला गेला आहे. पोलिसांना सर्वात आधी मृत व्यक्तीची ओळख पटवायची होती. लोकांमध्ये चर्चा सुरू झाली, हा चेहरा कुठेतरी पाहिलाय. थोड्या वेळात कोणीतरी सांगितलं, हा तर शांतीनगर भागात राहत होता. ताबडतोब पोलीस शांतीनगरकडे निघाले. थोड्या शोधानंतर समजलं, हा माणूस म्हणजे रमेश उर्फ सागर पाटील, वय 45. मूळचा भोकरगावचा, पण काही वर्षांपासून निरगावमध्ये राहत होता. तो एका बाईसोबत, रेखा सुरेश कदम, राहत होता. दोघांचं लग्न झालेलं नव्हतं, पण ते नवरा बायकोप्रमाणे राहत होते. रमेशला दारूचं व्यसन होतं आणि त्यामुळे घरात नेहमी वाद होतं. पण या वादातून इतकं भयंकर काही घडेल हे कुणालाही वाटलं नव्हतं. पोलीस रेखाकडे गेले. ती आधी खूप गप्प बसली. सुरुवातीला म्हणाली, रमेश काल भांडून घराबाहेर गेला. नंतर म्हणाली, आम्ही सगळे बाहेर झोपायला गेलो होतो. पण तिच्या बोलण्यात विरोधाभास होता. घरात सगळे वेगवेगळं सांगत होते. पोलिसांना खात्री पटली, ही गोष्ट तशी नाहीये. थोडं कठोरपणे विचारलं तेव्हा रेखा शेवटी तुटली आणि तिनं सांगितलेलं ऐकून पोलिसांनाही श्वास रोखावा लागला. त्या रात्री रमेश पुन्हा दारू पिऊन घरी आला. शिवीगाळ, आरडाओरडा सुरू झाला. त्यानं रेखाला मारलं, अपंग मुलाला ढकललं आणि बाळंतपणासाठी आलेल्या विवाहित मुलीलाही शिव्या दिल्या. सगळं बघून रेखा कोसळली. राग, भीती आणि असहायता. तिनं एक निर्णय घेतला. तिनं आपल्या भाच्याला, निखिल जाधव, याला फोन केला. ये लवकर, नाहीतर तो काहीतरी करेल. निखिल 15 मिनिटात आला. दोघांनी मिळून रमेशला धरलं आणि मारहाण सुरू केली. सुरुवातीला फक्त घाबरवायचं होतं, पण राग अनावर झाला आणि काही क्षणातच रमेश जमिनीवर कोसळला, निर्जीव. घाबरलेल्या दोघांनी काय करावं हे सुचत नव्हतं. रेखाने सुचवलं, तो आपल्याकडे सापडला तर आपल्याला अटक होईल. तेव्हा त्यांनी मृतदेह मोटरसायकलवर ठेवला आणि रात्री उशिरा माळेगाव फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला टाकून दिला. घरात परतल्यावर दोघेही शांत बसले. पण सकाळी गावात बातमी पसरली आणि पोलिसांनी काही तासातच सर्व गुत्ता उकलला. रेखा आणि निखिल दोघांनाही ताब्यात घेण्यात आलं. कठोर चौकशीत दोघांनीही गुन्हा कबूल केला. त्यांच्या सांगण्यानुसार घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. आता दोघेही न्यायालयीन कोठडीत असून निरगाव ग्रामीण पोलिसांचा तपास अजूनही सुरू आहे. एका स्त्रीने प्रेमाने नातं जोडलं, पण रोजच्या अत्याचाराने तिचं मन मरत गेलं आणि शेवटी रागाच्या भरात ती स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून बसली. दारू, हेवसा आणि राग या तिघांनी मिळून घेतला एका माणसाचा जीव. अशाच सत्य घटनांमागील गूढ उकळण्यासाठी आपण पाहत आहात क्राईम स्टोरी मराठी. लाईक करा, शेअर करा आणि पुढील भागात भेटूया आणखी एका भयावह सत्यकथेसोबत.